ऍक्च्युली त्याला पती आणि मुलगा कधी कळलाच नाही. आमचा तो नेहमी द्वेषच करत होता. त्याला मी एक शब्दही म्हणला तर भांबावून मारायला धावल्यासारखा करत होता. शीलाताईंना पुढे अंधाराशिवाय काहीच दिसत नाही. कारण पतीनं केलेल्या मारहाणीत 3 वर्षांच्या जीवाचा तुकडा त्यांनी कायमचा गमावला. 5 मे रोजी चिमुकला श्रेयस घरात आत्तेभावासोबत खेळत होता. त्यानं खेळता खेळता फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली. तेवढ्यात थोडंसं पाणी फरशीवर सांडलं आणि इतक्या क्षुल्लक कारणावरून धर्मेंद्रचं डोकंच फिरलं. आणि पुढे काय झालं ते तुम्हीच ऐका. फक्त मुलाच्या हातातून पाणी सांडलं, तेवढ्या गोष्टीसाठी त्याने मारलं. त्याला कसं मारलं, काय मारलं? त्याला उभा होता, एक लात मारली भाकना, तो पडून गेला. तो असा उतानाच पडला होता, त्याच्या पोटावर लाता मारल्या. मी उभा झाला. तुम्ही मध्ये नाही पडले, थांबवलं नाही? मी मध्ये पडली, त्याला ढकवत होती, तरी कसं कसं मारलं मलाही नाही कळलं. शीलाताईंनी निपचित पडलेल्या श्रेयसला शेजाऱ्यांच्या मदतीनं कसंबसं रुग्णालयात दाखल केलं. पण पहाटे 2च्या सुमारास त्यानं अखेरचा श्वास घेतला. यानंतर धर्मेंद्रनं मुलगा पाण्याच्या टाकीत पडल्याचा बनाव करून हत्येचं प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला. पण शीलाताईंमुळे हे त्याला शक्य झालं नाही. पीएम रिपोर्ट, प्रोव्हिजनल पीएम रिपोर्ट प्राप्त करण्यात आला आणि प्रोव्हिजनल पीएम रिपोर्टवरून त्याच्या पोटावर मार लागल्यामुळे त्याला हॅमरेज झालेला आहे आणि त्याच्यामुळेच तो मृत्यू पावला असं डॉक्टरांचं ओपिनियन आहे. आणि हा मेंटली रिटार्टेड आहे. जो आरोपी आहे हा मेंटली रिटार्टेड आहे आणि त्याला अटक करण्यात आली आणि सध्या तपास सुरू आहे. धर्मेंद्र घरात कायम वाद घालायचा, भांडणं करायचा, मुलाला आणि पत्नीला बेदम मारहाणही करायचा. त्यामुळे सगळंच कुटुंब आधीपासूनच जणू नरक यातनात सोसत होतं. त्यात आता पोटचा मुलगा देवाघरी गेला आणि पती गजाआड झाल्यानं शीलाताईंच्या आयुष्याची मात्र चित्तरकथा झाली आहे. दुर्दैव यापेक्षा आणखीन वेगळं काय असावं? रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.